सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा काही दिवसांवर आलेली असतानाच गुरुवारी श्री सिद्धेश्वर यात्रेचे प्रमुख पुजारी राजशेखर हिरेहब्बू यांनी पोलीस आयुक्त आणि पालिका प्रशासनासोबत नंदीध्वज मार्गाचा पाहणी दौरा केला। प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील 12 जानेवारी ते 16 जानेवारी दरम्यान श्री सिद्धेश्वर यात्रेचे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। त्यातच या दरम्यान 12 जानेवारी पासून यात्रेला 68 लिंगास तैलाभिषेक केला जातो। शिवाय याच दिवशी मानाच्या 7 नंदीध्वजांची मिरवणूक काढून श्री सिद्धेश्वर यात्रेस सुरुवात केली जाते। जेव्हा शहर परिसरातून नंदीध्वजाच्या मिरवणुका काढल्या जातात तेव्हा त्या मार्गावरील वाढलेली झाडे, रस्त्यावरील खड्डे बुजवणे, विद्युत तारा आणि इतर अडथळे दूर होणे अपेक्षित असते। शिवाय यात्रेच्या काळात शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत असावी, कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी पोलीस आयुक्तालय आणि पालिका प्रशासनाकडून सहकार्य अपेक्षित असते। याकरता गुरुवारी बाळीवेस येथील हब्बूवाड्यापासून यात्रेचे मुख्य पुजारी राजशेखर हिरेहब्बू यांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदीध्वज मार्गाचा पाहणी दौरा केला। यात्रेच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलीस आयुक्तालयाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाईल अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली। दिवसीय होणारे कार्यक्रम जे आहेत ते आमच्या पूर्ण मार्ग आणि जे ठिकाणी कार्यक्रम होणार आहे, गर्दीचे होणार आहेत त्या ठिकाणी पोलीस विभाग आणि कॉर्पोरेशनच्या संयुक्त वेट स्पॉट व्हिजिटसाठी आज आलेले आहेत आणि दर्शकांकडून पण आम्ही ऐकून घेतलेलं आहे त्यांचे काय अडचणी त्यांनी सांगितलेलं आहे, त्याचे जे काही सोल्युशन्स काढायचे त्याबद्दल आमच्याही चर्चा चालू आहे आणि सर्व स्पॉट व्हिजिट झाल्यानंतर दरवर्षी चांगला बंदोबस्त पोलीस विभागाकडून होत आहेत आणि ते कसा इम्प्रूव्ह करायचे, आणखी जनतेला काय सुविधा देण्यात येईल, मागच्या वर्षी काही कमतरता असलं तर ते कसं पूर्ण करायचे त्या दृष्टीने आमचं नियोजन राहील। कलेक्टर ऑफिस पण 2 वेळ या विषयावर बैठक घेतलेल्या आहे आणि त्यांनी पण आम्हाला जे काही सहकार्य लागेल ते पूर्ण करणार आहे। कॉर्पोरेशन, कलेक्टर ऑफिस आणि पोलीस आयुक्तालय याचा आमच्या संयुक्त प्रयत्न पूर्ण जनतेला कुठलाही प्रकारचा त्रास नसताना हे 3 दिवसाचा कार्यक्रम आणि पूर्ण गडायात्रा होईल अशा आमच्या अपेक्षा। मार्गाच्या बाबतीमध्ये अनेक वेळा तिथे चर्चा केली जाते आणि आक्षेपीच्या वेळी हा सर्वात मोठा प्रश्न आहे की मार्गाच्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाकडून असे वेगळे काही नियोजन असू शकते। दरवर्षी गर्दी वाढत जात आहे, मार्ग तेवढाच आहे आणि जे बाकी इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं तर ते आजूबाजूच्या कॅरेज वेला नंबर ऑफ व्हेकल्स पासून सर्व वाढत जात आहे। त्यामुळे अवेलेबल इन्फ्रास्ट्रक्चरमधून आम्हाला क्राऊड मॅनेजमेंट करण्यात येत आहे आणि ते बॅरिकेडिंग्स असो किंवा इतर 2 आणखी 50 मीटर अगोदरपर्यंत बॅरिकेडिंग लावून आम्ही जे पब्लिक पायी चालण्यासाठी किंवा पायी उभे राहण्यासाठी त्यांना जे जागा मिळेल ते जास्ती करून देण्याचे दृष्टीने प्रयत्न। काय आव्हान कराल सोलापूरकरांना आणि भक्तांना प्रशासनाकडून? हे एक सोलापूरला एक मुख्य धार्मिक कार्यक्रम आहे, ते धार्मिक भावनेने सर्वांनी सहभाग घेऊन आशीर्वाद घ्यायची। बाकी यात कुठल्याही प्रकारच्या हे एक मूळ उद्देश आहे एक धार्मिक कार्यक्रम, त्याच भावनेने सर्वांनी सहभाग घेतला तर कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी येणार नाही। धन्यवाद। यात्रेचे मुख्य पुजारी राजशेखर हिरेहब्बू यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून यात्रेच्या दरम्यान पालिका प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केली जातील अशी ग्वाही पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली। नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। यावर्षी दिनांक 12 जानेवारीपासून सोलापूर ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांची यात्रा संपन्न होते आहे। या यात्रेमध्ये आज या हिरेहब्बू यांच्या वाड्याच्या ठिकाणी आपण सर्व जमलेलो आहोत आणि यात्रेमध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या हिरेहब्बूंनी यापूर्वीच महापालिकेला कळवलेल्या आहेत, त्या माध्यमातून आपण महापालिकेच्याकडून ती तयारी चालू केलेली आहे। त्याचबरोबर ज्या काही महापालिकेच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या आपल्याला प्रतिवर्षीप्रमाणे निश्चितपणे पूर्ण करून यात्रेमध्ये कुठेही गालबोट लागणार नाही त्याची सर्व दक्षता त्या माध्यमातून घेण्यात येत आहे। धन्यवाद। यात्रेच्या पूर्वी प्रशासनाकडून सर्व कामे पूर्ण केली जातील अशी अपेक्षा व्यक्त करताना यात्रेचे मुख्य पुजारी राजशेखर हिरेहब्बू म्हणाले, पोलीस आयुक्तालय आणि सोलापूर महानगरपालिकेकडून यात्रा काळात मोलाचे सहकार्य लाभते, असे सहकार्य यंदाच्या वर्षी देखील मिळेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली।